नमस्कार, मी डॉक्टर मनीषा। तर आज आपण पाहणार आहोत लघवीला जळजळ होणे, त्यालाच वैद्यकीय भाषेमध्ये काय म्हणतात, डिसयुरिया। याचे आपण काही घरगुती उपाय तसेच काही होमिओपॅथिक औषधेही पाहणार आहोत। तर लघवीला जळजळ होणे ही काय आहे, एक सामान्य समस्या झालेली आहे। ही सहसा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे, पाणी कमी पिल्यामुळे किंवा युरिन इन्फेक्शनमुळे, त्याला UTI मुळे होते। ही उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते। तर यावरती काही आपण घरगुती उपाय करता येतात का ते पाहणार आहोत। तसंच काही त्याच्यावरती काही होमिओपॅथिक औषधे आहेत ते आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया काही घरगुती उपाय। उपायामध्ये पहिलं पाहणार आहोत पाणी पिणे। भरपूर प्रमाणात पाणी पिणे, जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाईल, शरीरातील वेगवेगळे बॅक्टेरिया बाहेर टाकले जातील। दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्यावे। यामुळे काय होतं, लघवी पातळ होते आणि जीवाणू बाहेर पडण्यास मदत होते। त्यानंतर आपण नारळ पाणी ही बघतो की नारळ पाणी आपण पेशंटला देत असतो। नारळ पाण्यामुळे काय होते, नारळ पाण्यात नैसर्गिकरित्या थंडावा असतो। यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते आणि जळजळ लगेच थांबते। जिरे आणि धने पावडर। हे जिरे आणि धने पावडर कसं करायचं, तर 1 चमचा धने घ्यायचा आणि 1 चमचा जिरे रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवायचे। सकाळी ते पाणी गाळून प्या। यामुळे काय होतं, लघवी साफ होण्यास मदत होते। लिंबू पाणी काय करायचे, कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने लघवीची आम्लता, ॲसिडिटी कमी होते। यामुळे काय होते, ताकामध्ये काय असतं, प्रोबायोटिक असतात जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात। ताकात थोडे जिरेपूड टाकून पिल्याने शरीराला थंडावा निर्माण होतो। तसंच विलायची आणि खडीसाखर। विलायची खडीसाखर हे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम जर खाल्लं तरी जळजळ कमी होण्यास काय होते, मदत होते। हे झाले काही घरगुती उपाय। तर आपण काही होमिओपॅथिक औषधेही पाहणार आहोत, जे की तुम्हाला जळजळ कमी करण्यास मदत होते। घरगुती उपायही करून जर तुमचं जळजळ कमी होत नसेल तर काही होमिओपॅथिक औषधे तुमच्या काही लक्षणावरती, जर तुम्हाला ते लक्षण आढळल्यास तुम्ही ते घेऊ शकता। जळजळवरती चांगला इफेक्ट होतो या होमिओपॅथिक औषधाचा। कॅन्थॅरिस 13 पोटेन्सीमध्ये घ्यायचं आहे। तर त्याची काय लक्षणं आहेत, तर लघवी करताना किंवा करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर प्रचंड अशी काय होते, जळजळ होते। पेरेलामध्ये काय असतं लक्षण, तर लघवी संपताना तीव्र जळजळ आणि कळा येतात। बसून असताना थेंब थेंब लघवी होते आणि उभे राहिल्यावर नीट होणे। ही जर लक्षणं तुम्हाला दिसली तर सर्सेपेरेला 13 पोटेन्सीमध्ये दिवसातून 3 वेळा घ्यायचं आहे। त्यानंतर आहे डंक मारल्यासारखा वेदना होणे आणि जळजळणे, लघवीचे प्रमाण कमी होणे। ही जर तुम्हाला लक्षणं दिसली तर ॲपिस मेलिका काय करायचं आहे, 13 पोटेन्सीमध्ये दिवसातून 3 वेळा 2 ते 3 थेंब थेट जिभेवरती किंवा 1 चमचा पाण्यातून घ्यायचा आहे। त्यानंतर आहे बर्बॅरिस वल्गॅरिस। कधी काय लक्षण आहे, जर जळजळ किडनी स्टोनमुळे असेल आणि पाठीमागून ओटीपोटाकडे कळा येत असतील, अशा वेळेस काय करायचं आहे, बर्बॅरिस वल्गॅरिस 13 पोटेन्सीमध्ये दिवसातून 3 वेळा
2 ते 3 थेंब थेट जिभेवरती किंवा एक ग्लास 1 चमचा पाण्यातून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही मदर टिंक्चरमध्ये घेत असाल तर 10 ते 15 थेंब अर्धा कप कोमट पाण्यातून दिवसातून 3 वेळा घ्यायचं आहे. हे झाले काही होमिओपॅथिक औषधे जे की तुमच्या लक्षणावरती आपण घरगुती तुम्ही घेऊ शकता. परंतु होमिओपॅथिक औषधे ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही लक्षणे विचारात घेऊन त्यावरती औषध आपण देत असतो. तर तुम्हाला औषधं घेताना होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम, जेणेकरून तुमच्या प्रकृतीनुसार अचूक डोस ठरवता येईल. जर जळजळीसोबत तुम्हाला थंडी वाजणे, ताप असेल किंवा लघवीतून रक्त येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, घरगुती उपाय न करत बसता तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्ट डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे. हानी होणार नाही. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.